अभिनेत्री ते शेतकरी. संपदा जोगळेकर कुलकर्णी गेली 28 ते 30 वर्ष लेखन, नृत्य, निवेदन, सूत्रसंचालन, नाट्य दिग्दर्शन या आनंददायी मुसाफिरीनंतर तिने आता मनावर घेतली आहे शेती. मी आणि राहुल आम्ही दोघांनी मिळून घेतलेला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातला निर्णय. वयाच्या 40 नंतर काहीतरी नवीन करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तो सर जे स्कूल ऑफ आर्टचा पदवीधर. जाहिरात क्षेत्रातल्या अतिशय मान्यताप्राप्त मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर. तर मी माझ्या क्षेत्रात स्वतःचं स्थान पक्क केलेली. काहीतरी वेगळं. या यादीत खूप गोष्टी मनात आल्या. पण आम्ही स्थिर झालो ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथल्या फुंडगुस गावात शेतीत रमण्यावर. शहरातलं आयुष्य जगल्यानंतर गावाकडे वळलो. संपूर्णतः ओसाड जमिनीत विहिरीचा पॉईंट काढण्यापासून सुरुवात झाली. पैसे मिळवणं हा एकमेव उद्देश न ठेवता शांत समाधानी, निसर्गाची हानी न करता निसर्गात कसं राहता येईल या विचाराने पुढे गेलो. स्वतःच्या जमा होत जाणाऱ्या पुंजीवर घर बांधलं. ओटी, पडवी, मंडप आणि पूर्वी ज्याला स्टेजघर, माझघर असं संबोधलं जायचं, त्याचं पर्यटकांना राहता येईल अशा खोल्यांमध्ये रूपांतर केलं. पहिल्यांदा कृषीला सुरुवात केली. तांदूळ, नाचणी, पावटा, कुळीथ, तीळ, हळद याची शेती केली. तसंच आंबा, काजूची लागवड केली. गेल्या 12 वर्षांपासून शेती आणि गेली 10 वर्ष होमस्टे सुरू आहे. शेतीचं अजिबात ज्ञान नसणाऱ्या राहुलनं शेतीविषयक पुस्तकं, नियतकालिकं, इंटरनेट माहिती, कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फुफुओका या जपानी महान तत्त्ववेत्त्यांचं ज्ञानभांडार यावर स्वतःला जागरूक केलं. आम्हा दोघांमध्ये योग्य ती चर्चा होत होती. यासाठी फुंडगुस जवळच्या मंडळींना रुजू करून घेऊन त्यांचंही अनुभव, ज्ञान, सहकार्य मिळवत हा शेती यज्ञ सुरू केला. या सुरुवातीची 5-6 वर्ष राहुलनं अपार मेहनत घेतली होती. गावात जम बसेपर्यंत सोमवार ते शुक्रवार मुंबईतलं ऑफिस, शनिवार रविवार कोकण गाठायचं. नंतर मात्र पूर्णपणे नोकरी सोडून शेतीत आला. आता आम्ही दोघंही पूर्णपणे कोकणवासी झालो आहोत. निवडक कार्यक्रमांसाठी, शूटिंगसाठी मुंबईत, ठाण्यात ये-जा करते एवढंच. पूर्णपणे सेंद्रिय शेती, शेणखत, पंचगव्य, पालापाचोळ्यापासून निर्माण झालेली मृदा यांच्या मदतीने कोणतंही रासायनिक खत, द्रव्य न वापरता निसर्गाशी प्रामाणिक राहून शेती करणं हा निर्धार आम्ही केलेला आहे. शेतातील कामं वर्षभर न थांबणारी, ऋतूप्रमाणे कामाची विभागणी. त्यातून शहरातून आलेलं हे शरीर लाडाकोडात वाढलेलं, ते आता मातीत हात घालणार, उन्हात, वाऱ्यात, पावसात काम करणार म्हटल्यावर सुरुवातीला या शरीराची थोडी नाटकं झाली. परंतु नंतर सरावलं या वातावरणाला. स्वतःला आपण किती आळूमाळू जपलेलं असतं, पण कष्ट करून घाम आल्यानंतर भाकरी काय वेगळीच असते. अर्थात शहरात काम करणारा माणूससुद्धा कष्ट करतच असतो. परंतु बुद्धीचं काम अधिक असणाऱ्यांमध्ये एकदा शरीराला मोड घालणं म्हणजे काय हे कळायला लागलं की आणखीच आनंद वाढतो. पावसाळ्यात जमिनीचा छान चिखल झाला. पेरणी करणं, मग लावणी करणं, शेतातल्या हळदीचे आंबे काढणं, आंब्याच्या पेट्या भरून ऑर्डरप्रमाणे पाठवून त्यांचं व्यवस्थापन बघणं, भाज्यांची योग्य विभागणी करून त्याची योग्य प्रमाणात साठवणूक करून काही साठवणीचे पदार्थ करणं, अशी कामं सुरू असतात. उन्हात सांडगी, मिरची घालणं, चिकवड्या काढणं, पापड लाटणं, वेगवेगळ्या प्रकारची लोणची हे चालत असतं. हे सर्व करत असताना माझा दिवस कसा जातो हे मला काही कळतच नाही. अर्थात हे सगळं एका दिवशी नसतं. ऋतूप्रमाणे याची विभागणी असते. यात चुकलेलं वासरू, म्हैस, गाय शोधणंही आलंच. संध्याकाळपर्यंत परतलं नाही तर रुखरुख लागणंही आलं. शेण काढणं, शेणानं सारवणं, शेणाचं खत करणं हेही मी शिकले. आजच्या तंत्रनिर्भर जगात सर्व यंत्र, गॅजेट्स याची आम्हाला अद्ययावत माहिती असते. पण ताटात येणाऱ्या अन्नाविषयी मात्र आपण कमी जागरूक असतो. हे चित्र पालटण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता 14 गुरं, 12 सहकारी जे तिथलेच रहिवासी आहेत. शेती आणि आम्ही असं मोठं कुटुंब आहे. अभिनेत्री ते शेतकरी हा प्रवास मला अजिबात कठीण नाही गेला. रुपेरी जगात वावरताना त्यातल्या चकचकीतपणापासून मी मुळात लांब होते. मातीचा स्पर्श वास्तवात जगायला शिकवत राहतो हे या प्रवासात शिकले. पैसे मोजल्यावर माणसं मिळतात हा शहरी ठोकताळा गावानं पूर्ण बदलला. माणसं प्रेमाने जोडूनच कमावी लागतात हे पटवलं. पेरावे तेच उगवतं हा साधा नियम बियाण्यात राहून मनावर ठसला. माझं लेखन, वाचन या प्रवासात माझ्या साथीला आहेच. कोणत्याही रॅटरेसमध्ये आता धावायचं नाही आहे. सुखी आणि समाधानी तत्त्वाचं आदानप्रदान करत राहायचं आहे. यापेक्षा आनंदाचं शेत काय वेगळं असणार. माझा पत्ता फार्म ऑफ हॅपीनेस ॲग्रो टुरिझम, होमस्टे आनंदाचं शेत, कृषी पर्यटन होमस्टे. कॉन्टॅक्ट नंबर 7620775521.